सभापती महोदय, यातले दोन विषय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या निगडीत येतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मोजणीचा नकाशा किंवा मोजणी या संदर्भामध्ये काही रिलॅक्सेशन देता येतील का, हा महाराष्ट्र शासन नक्की विचार करेल, त्याच्यावर सकारात्मक विचार करेल. परंतु NOC जी घ्यायची आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि फनेलमधल्या घरांना परवानगी द्यायची की नाही हे जे ठरवायचं आहे. तर मला योगेशजींना विनंती करायची आहे की आपले एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत ते मुरली अण्णा मोहोळ आहेत, त्यांच्या हातामधलं आता हसताय कशाला, खरं सांगतोय, लोकप्रिय आहेत आणि चांगले ते. आणि ते योगेशजी सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही किती टॅक्स लावायचे आणाल, परंतु फनेलमधली परमिशन देणं आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची परमिशन देणं हे काही सरकारच्या राज्य शासनाच्या सरकारच्या हातातलं नाही. त्याच्यामुळं योगेशजींनी जी मागणी केलेली आहे की याच्यातनं रिलॅक्सेशन द्यावं, ही दोन्ही पत्र डिफेन्स मिनिस्ट्रीला आणि एव्हिएशन मिनिस्ट्रीला आम्ही लिहू. त्यांचं मार्गदर्शन आल्यानंतर पुढे कारवाई करू. ठीक आहे, आता ही 97ची चर्चा संपली आहे. आता उत्तर होतं खरं सन्माननीय मंत्री महोदयांचं 260ला विरोधी पक्षाचे सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील आणि सर्व अनिल परब सगळ्यांनी दिलेलं, परंतु त्यांनी विनंती केलेली आहे की ते दुपारी घ्या. तर आता माननीय मंत्री महोदय, आज उत्तर तर दाखवलेलं आहे आपलं, पण समोर कोणी उपस्थित नसताना विरोधी पक्षाचा एकही सदस्य ते देणं म्हणजे मला वाटतं की आमची विनंती आहे तुम्हाला की आज दुपारी किंवा सोमवारी तुम्हाला जसं आपल्या निर्देशाप्रमाणे आज म्हणजे आज मला फक्त विनंती माझी अशी आहे की विधानसभेमध्ये देखील भरपूर कामकाज आहे, आपण सोमवारी याचं उत्तर द्यावं. परंतु ज्यावेळी एखादा मंत्री विधानसभेमध्ये असतो किंवा यायला 2 मिनटं किंवा 1 मिनटं उशीर होतो, तेवढा आकांडतांडव करतात ही लोक. आणि आता कोडच नाहीत. आता आमचे लाडसाहेब येऊन वेळेवर बसतात. लाडसाहेब, तुम्ही खरं तर त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की महाविकास आघाडीचा मी एकच असा आमदार आहे का की त्याने वेळेवर आलं पाहिजे, बाकीच्यांनाही मुभा आहे. तर त्याच्यामुळं त्यांना ज्यावेळी सोयीस्कर वाटतं, मंत्री नाहीत, त्यावेळी सभागृह बंद पाडायचं, आणि ज्यावेळी अतिशय चांगल्या विषयावर चर्चा आहे, मुंबईच्या हिताची चर्चा आहे, त्यावेळी स्वतः गैरहजर राहायचं, ही प्रथा देखील सभापती महोदया बंद झाली पाहिजे. मला असं वाटतं गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये दरेकरजी आपण